सर कसं आहे, की आता जे 19 वर्षाचा जो आहे, राइट 19 वगैरे, तो जस्ट आता म्हणजे स्टुडंटच आहे. पॅरेंट्स त्याच्या अकाउंटला ठीक आहे फंड ट्रान्सफर करून एस-आय-पी वगैरे इन्व्हेस्टमेंट करतात. त्याचं कारण काय सर मी सांगितलं त्यांच्या पॅरेंट्सला एक करा. कारण की आत्ता जर तुम्ही त्याच्या अकाउंटला जरी महिन्याला एस-आय-पीसाठी ₹1000 भरताय, जेव्हा तो जॉबला लागेल 22 आणि 23 वयामध्ये, तेव्हा त्याला 3-4 वर्षाचा सर मार्केटचा एक्सपिरियन्स आलेला असेल आणि त्याला समजेल, की माझ्या वडिलांनी, बाबांनी माझ्यासाठी काय केलं होतं. जेव्हा तो रिटर्न्स बघेल आणि ते रिटर्न जेव्हा सर त्याला 10-12% दिसतील, तेव्हा डेफिनेटली तुम्ही विचार करा, की तो स्वतःची आलेली सॅलरी सेव्हिंग्ज मोडला जाईल आणि तीच पैसे सेव्ह झालेले इन्व्हेस्ट करेल. तुम्ही शॉक व्हाल, आज जो आपला माणूस आहे, स्पेशली मराठी माणूस जो विचार करतो, की मला इन्व्हेस्टमेंट करायची रिस्क वगैरे घाबरतोय, ही 91 इयर्सची व्यक्ती आहे, ती पूर्ण शेअरमध्येच इन्व्हेस्टमेंट करते आणि ट्रेडिंग करते सर. विचार करा. का करते? कारण की त्यांनी भविष्यात त्यांच्या म्हणजे आधी पास्टमध्ये बघितलं, त्यांनी पैसे कमवलेत. म्हणजे विचार करा की 91 आणि त्यांचा सर एवढा आपल्यावरती ट्रस्ट आहे, की आम्ही काही असेल त्यांना अपडेट्स असतील, काही मीटिंग्स भेटणं झालं. ठीक आहे महेश तू बोललायस नाही होणार. सर त्याचं रिझन आहे. 15 वर्ष त्यांनी माझी परीक्षा बघितली आहे, की महेशने माझ्याशी कुठलंही आज मी जरी 91 वयामध्ये कुठे जाऊ शकत नाही, फिरू शकत नाही. पण कुठलीही गोष्ट लागली हॉनेस्टली केली आहे. कधी एक क्वांटिटीचं असेल किंवा ₹1 महेशने कुठे काय झालं नाही. सर तो ट्रस्ट बिल्डअप केलाय 15 वर्ष मी. त्यासाठी आजही ते असोसिएट तेवढं ईझी नाहीये, की कोण अकाउंट लगेच ओपन करेल आणि इन्व्हेस्टमेंट करेल. येस, येस. ते सर 2014 मध्ये एक लीडिंग कंपनी होती. ठीक आहे. तर त्यांची मी एक म्हणजे 30 crores मी ब्लॉक डील केलं होतं आणि ती ब्लॉक डील एका माध्यमांमध्ये लगेच आली होती इमिडिएटली. येस. तर ते एक माझ्यासाठी खूप अचीव्हमेंट होतं. कारण की सर अशा ज्या गोष्टी असतात, त्या जनरली कोणाकडे त्या म्हणजे ते पटकन त्या मिळत नसतात. कारण की ती ब्लॉक डील करण्यासाठी पण तेवढा डेडिकेटेड ऑथराइज्ड डीलर हवा असतो. त्याच्याकडेच ती मोठी ब्लॉक डील केली जाते आणि ते विथ गॉड ग्रेस की कंपनीमध्ये आपलं जे काय म्हणजे चांगलं काम वर्किंग वगैरे करत होतो, त्यामुळे ती डील माझ्याकडे आली होती आणि मी सक्सेसफुली ती केली होती. नमस्कार, मी प्रशांत सोनार. मुंबई तरुण भारतच्या उद्योगवाणी या विशेष आणि नवीन अशा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. उद्योगवाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध उद्योजकांची, व्यावसायिकांची कथा जाणून घेणार आहोत. ही कथा म्हणजे काय आहे, तर त्यांनी त्यांच्या जीवनात आलेले चढ-उतार कशा पद्धतीने अनुभवले, त्यांनी कशा पद्धतीने व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना केली आणि त्याचं प्रत्यक्ष रूपांतर हे कार्यरत केलं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये त्यांना आलेले अनुभव, त्या अनुभवातनं ते जे काही शिकले, त्यांच्या प्रेरणा, या अनुषंगाने ही चर्चा असणार आहे उद्योगवाणीमध्ये. उद्योगवाणीच्या या पहिल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत महेश हारे सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. महेश हारे यांच्याविषयी बोलायचं झालं तर गेली 20 वर्ष ते शेअर मार्केट आणि संबंधित व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वतः त्याचं शिक्षण जे आहे ते बीकॉम, PGDBM आणि GDCA ते केलेलं आहे. विशेषतः ऑथोराइज पर्सन ऑफ सेबी रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकर म्हणून ते कार्य पाहतात. खरं तर महेशजी, कार्यक्रमाची सुरुवात तुमच्यासारख्या व्यक्तीने होते आहे, हे महत्वाचं आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने म्हणतोय मी अशासाठी, कारण तुम्ही 20 वर्ष स्वतः या क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने कार्य केलंय. त्याचबरोबर तुम्ही नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही दृष्टिकोनातून या व्यवसायाला बघितलेला आहे, या शेअर बाजाराला बघितलेला आहे. तुमचा हा प्रवास कसा होता, म्हणजे नोकरी ते व्यवसाय? सर कसं आहे, की 2005 साली मी एक न्यूजपेपरमध्ये आर्टिकल बघितलं होतं, की स्टॉक मार्केटमध्ये ओपनिंग आहे. तर तिथे इंटरव्ह्यूसाठी मी गेलो आणि त्याच्यानंतर ठीक आहे ते मी तिथे सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर पहिलं स्टार्टिंगला ते एक छोटं फर्म होतं. एक कंपनीची ते एक छोटं फ्रँचायझी होती. तिथून मी स्टार्ट केलं करियर आणि सर कोइन्सिडेंटली नशीब एवढं चांगलं होतं, की जिथे मी स्टार्ट केलं, तिथे डायरेक्टली शेअर्सची डीलिंग होत होती. म्हणजे त्याला डीलिंग डिपार्टमेंट म्हणतात आणि जे डीलिंग म्हणजे शेअर्सची जे डीलिंग करतात, त्याला डीलर म्हणतात. जे बाइंग सेलिंग करतात, असं. तर तिथे मी स्टार्ट केलं. त्याच्यानंतर 2007 मध्ये एक ब्रोकिंगमध्ये मुंबईमध्ये एक लीडिंग कंपनी आहे. तिथे मी सिलेक्ट झालो एप्रिल 2007 मध्ये आणि त्याच्यानंतर मग एक सीनियर एक्झिक्युटिव्ह होतो. त्याच्यानंतर माझ्याकडे जो क्लायंट बेस वगैरे होता, त्याच्यातून क्लायंट्सला कंपनीचा रिसर्च असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, त्या आम्ही ॲडवाईस करत होतो. त्यांचा बेसिकली पोर्टफोलिओ आम्ही हँडल करत होतो. तिथून तो प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर साधारण 2015 मध्ये म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये झाले होते. थोडा विचार आला डोक्यामध्ये, की ठीक आहे आता, की आपण एक 10 वर्ष काढलेत. एक बऱ्यापैकी आपल्याला चांगला एक्सपिरियन्स आलाय. तर तो एक्सपिरियन्स आपण आपल्या इन्व्हेस्टर्सला नॉलेज थ्रू आपण कसा देऊ शकतो, जेणेकरून त्यांची लाँग टर्ममध्ये एक वेल्थ क्रिएट होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं,
तर आपण एखादा 20 वर्ष जर कोण एखादा तरुण असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय गाईडन्स दिला पाहिजे? आणि काही असेल, की जो मिड एजमध्ये असेल, 35-40 मध्ये असेल, त्यांच्यासाठी काय गाईडन्स लागेल? आणि असेही असतात, की जे रिटायर्ड असतात, जे 60 प्लस असतात, तर त्यांच्यासाठी काय गाईडन्स लागेल? तर या बऱ्याच माहिती या 10 वर्षामध्ये मी शिकल्या होत्या. आणि एक अशी गोष्ट होती, की 2008चा पण फॉल होता किंवा आणखीन काही गोष्टी होत्या. ह्या 10 वर्षाची मी जर्नी बघितली होती. येस. आणि मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, तेव्हा सेन्सेक्स 7000 होता. हा, म्हणजे माझं मी सुरुवातीला म्हटलं की या क्षेत्रातले अनेक चढ उतार देखील त्या त्या व्यक्तींनी पाहिलेले असतात. तुम्ही शेअर बाजाराच्या चढ उताराबद्दल बोलता आहात. तर 2005 साली म्हणजे जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आलात, तेव्हाचा शेअर बाजार आणि आताचा शेअर बाजार निर्देशांक खूप फरक आहे. काय? बरोबर. 2005 मध्ये सर म्हणजे मी जॉइन केलं होतं 7000 सेन्सेक्स होता तेव्हा, ठीक आहे. आणि आत्ता जर आपण रिसेंटली बघितलं म्हणजे लेटेस्ट, तर 78,000 च्या आसपास वगैरे आहे. म्हणजे ही जर्नी एक असं बघायला गेलं तर खूप मोठी होती, पण तितकी सर सोपी नव्हती. या प्रवासामध्ये जर तुम्ही बघाल तर 2008 मध्ये जे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झालं होतं, तेव्हा जर आपण पाहाल तर सेन्सेक्समध्ये अप्रॉक्सिमेट 60% चा फॉल आला होता. जे विचार करा 60% फॉल. आणि जर तुम्ही जर स्टॉक कन्सिडर केले, तर सर 60% जास्त पडले होते. आणि ह्या तो फेज होता. त्याच्यानंतर 2008 टू 2013 जागतिक मंदी पण आणखीन एक्झॅक्टली सर. ती जागतिक मंदीच आली होती आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, की म्हणजे ₹50 चा जो शेअर प्राईस होती, ती आम्ही डोळ्याने 250 होतानाही पाहिले स्वतः. आणि त्या मंदीमध्ये 250 ची प्राईस होती, ती ₹50 होतानाही पाहिलेत. हा पूर्ण प्रवास आम्ही पाहिलाय आणि अक्षरशः तुम्हाला सांगायला म्हणजे मला एकदम हे वाटतंय, की ज्या इन्व्हेस्टरचे अकाउंट आम्ही हँडल करत होतो, विचार करा, की 250 चा जो शेअर होता, तो शेअर जर त्यांचा ₹50 ला सेल करत असेल किंवा 100 ला सेल करत असेल, विकतानाही सर आम्हाला खूप वाईट वाटत होतं, की ह्या रेटमध्ये विकून हा लॉसेस किती होतात इन्व्हेस्टरचे. तर ते अक्षरशः डोळ्याने बघितलेत. म्हणजे खूप मोठा तो अनुभव होता. त्याच्यानंतर 2008चा फॉल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुढील 5 वर्ष बघाल, म्हणजे 2013 पर्यंत जो 8 मध्ये टॉप केला होता सेन्सेक्सने 21,000 च्या आसपास, तो क्रॉस करायला 5 वर्ष गेले सर मार्केटमध्ये. इमॅजिन करा. 5 वर्ष म्हणजे खूप मोठी रेंज बाउंड मार्केट होतं. मंदी चालू होती, जॉब लॉसेसही चालू होते. तर आम्हालाही अशी भीती होती, की म्हणजे जॉब लॉस सुद्धा झालेत आमच्या कंपनीजमध्ये. मग आयदर ले ऑफ असेल किंवा दुसरी गोष्ट असेल, की तुमचं सॅलरी कट असेल. तर डेफिनेटली सर तेव्हा आम्ही सॅलरी कटमध्ये सुद्धा काम केलंय. 3-3 वर्ष सर आमची सॅलरी हाईक होत नव्हती. बोनस, इन्क्रिमेंट, अप्रायझल हे लांबच राहिलं. फक्त इंडस्ट्रीमध्ये सस्टेन होणं खूप आम्हाला इम्पोर्टंट होतं. तर खूप साऱ्या गोष्टी फेस केल्यात. त्याच्यानंतर एक असाही विचार आला होता ह्या पिरियडमध्ये, की यार हे काय आपलं करिअर आपण असं आहे, की जे मार्केटवर डिपेंड आहे. आपल्याकडे जी एक्सपर्टीज आहे, किती आपण त्याचा वापर केला, पण अल्टिमेटली डिपेंड आहे मार्केटवरती. तर म्हणजे आय थिंक मी फर्स्ट टाईम सांगत असेल, की मी 1-2 गव्हर्नमेंटच्या एक्झाम्सला तेव्हा दिल्या होत्या. एक डिप्रेशनमध्ये होतो, की नाही इंडस्ट्री कुठेतरी स्विच केली पाहिजे आणि पुढे असं होत राहिलं, तर करिअरचं काय होणार? पण ठीक आहे, ते नाही झालं आणि मार्केटमध्ये आपण थोडं कंटिन्यू केलं आणि 2015 मध्ये आपण स्वतःचं स्टार्ट केलं. शेअर बाजार असेल किंवा इतरही गोष्टी असतील, की तिकडे संयम टाळणं थोडंसं महत्त्वाचं असतं. तुम्ही या संयमाबद्दल काय सांगाल? विशेषतः शेअर मार्केटशी संबंधित असल्यामुळं? कसं आहे, संयम सर खूप इम्पोर्टंट आहे लाईफमध्ये. जसं एक सांगायचं झालं तर आपण सिंपल आहे, की एक शेतकरी तुम्ही घ्या एक्झाम्पल. जेव्हा आपण एखादं झाड जरी लावायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर पहिले आपण बी पेरतो, राईट? त्याच्यानंतर थोडं ते झाड मोठं होतं, त्याला आपण पाणी घालत असतो आणि 3-4 वर्षानंतर जी फळं मिळतात. इन्व्हेस्टमेंटमध्ये सर सेम तसंच आहे. इथे डेफिनेटली सर तुम्हाला कोणालाही गॅरंटेड रिटर्न्स मार्केटमध्ये मिळत नाहीत. तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. इथे रिटर्न जे असतात ते मार्केट लिंक असतात. म्हणजे आपली जी इकॉनॉमी ज्याप्रमाणे परफॉर्मन्स करत जाते किंवा जे कंपनीज आहेत, त्यांची जे प्रॉफिटेबिलिटी ज्याप्रमाणे ग्रोथ वगैरे होत असते, त्याच्यावरती तुमची शेअर प्राईस डिसाईड केली जाते. तर बेसिकली सर कसं आहे ना, की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो, तर आपण कसं की सिंपल आहे, की फक्त वन साइड नाही बघायची आहे, की मी इन्व्हेस्टमेंट केलं आणि पटकन मला प्रॉफिट आलं पाहिजे किंवा काय. कारण की प्रत्येकाला प्रॉफिट येत असतं, तर डेफिनेटली सगळ्यांनीच इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केली असती. तर चढ-उतारही तितकाच महत्त्वाचा आहे. का? कारण की जेव्हा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही 5 वर्षापेक्षा जास्त होल्ड करता, त्याच्यामध्ये सर तुम्हाला एक 2-3 गोष्टी मी सांगतो. 5 वर्षामध्ये आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचं इलेक्शन्स बघायला मिळतं. त्याचा इम्पॅक्टही स्टॉक मार्केटमध्ये होतो. सेकंड थिंग तुम्ही बघितलं तर एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं इलेक्शन्स असतं, राइट? पार्लमेंट इलेक्शन्स. त्याचाही मोठा इम्पॅक्ट तिथे झालेला असतो. आणि तिसरी गोष्ट जर आपण सांगायचं झालं, तर जे यूएसचं पण इलेक्शन्स वगैरे होतात ह्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये. तिथे पण कोण इलेक्ट होऊन येतात. इतर देशातल्या सत्ताकारणाचा किंवा इतर जागतिक घडामोडीचा परिणाम होत असतो. डेफिनेटली सर, एक्झॅक्टली होत असतो तो. महेशजी, तुम्ही मगाशी उल्लेख करताना 2005 पासून साधारण 2013 पर्यंत गेलात. पण 2014 साली एक मोठी लॉकडाऊन झाली होती.
की तुमच्या माध्यमात किंवा तुम्ही थोडंसं त्याला कारणीभूत असाल किंवा त्यामध्ये तुमचं एक कार्य आलं, तर त्याबद्दल काय? येस, येस. ते सर 2014मध्ये एक लीडिंग कंपनी होती, ठीक आहे. तर त्यांची मी एक म्हणजे 30 crores मी ब्लॉक डील केलं होतं आणि ती ब्लॉक डील एका माध्यमांमध्ये लगेच आली होती इमिडिएटली. येस. तर ते एक माझ्यासाठी खूप अचीव्हमेंट होतं. कारण की सर अशा ज्या गोष्टी असतात, त्या जनरली कोणाकडे त्या म्हणजे ते पटकन त्या मिळत नसतात. कारण की ती ब्लॉक डील करण्यासाठी पण तेवढा डेडिकेटेड ऑथराइज्ड डीलर हवा असतो. त्याच्याकडेच ती मोठी ब्लॉक डील केली जाते आणि ते विथ गॉड ग्रेस की कंपनीमध्ये आपलं जे काय म्हणजे चांगलं काम वर्किंग वगैरे करत होतो, त्यामुळे ती डील माझ्याकडे आली होती आणि मी सक्सेसफुली ती केली होती. मला यातनंच उपप्रश्न थोडासा विचारायचा आहे, कारण बऱ्याच दर्शकांना आपल्याला माहित नसेल कदाचित ब्लॉक डील म्हणजे काय आणि तुम्ही त्या ब्लॉक डीलचं किती अमाऊंट होतं साधारण? कसं आहे ब्लॉक डील म्हणजे काय, की सपोज एखाद्या कंपनीचा कोणी इन्व्हेस्टर मोठा असेल किंवा काही प्रमोटर वगैरे असतील, त्यांना जर त्यांचे शेअर्स विकायचे आहेत, घेऊन चला की एक्झाम्पल 100 करोडचे शेअर सेल करायचे आहेत. आता 100 करोडचे जर शेअर्स विकायला गेले जनरल मार्केटमध्ये, तर डेफिनेटली मार्केटमध्ये बायर्सची लिक्विडिटी कमी असते. 100 करोड व्हॅल्यूचे बायर्स हवेत. तिकडे जर समजा बायर्स फक्त आपले 5 करोड असतील, तर त्यांना 100 करोड विकण्यासाठी रेट पाडावा लागणार मार्केटमध्ये आणि त्यांना तो लॉस असतो. त्यासाठी ते काय करतात, समोर त्यांचा एक बायर असतो. ते बाहेर त्यांची डील झालेली असते, की ठीक आहे मी 100 करोडचा सेल करणार आहे या पर्टिक्युलरला क्वांटिटी आणि प्राइसला आणि बायर हे त्या प्राइसला घ्यायला तो रेडी असतो. तर अशा प्रकारे दोघांची ती ब्लॉक डील केली जाते. त्यामुळे रेटमध्ये काही फ्लक्च्युएशन्स दिसत नाहीत. येस. तुम्ही ती किती अमाऊंटची साधारण? ती 30 करोडची होती सर. ते 2014मध्ये 30 करोड. लाँग टर्म यामध्ये गुंतवणूक करणं किती फायदेशीर असतं? सर बघा कसं आहे की कुठेही तुम्ही एक रूलच आहे की वेल्थ क्रिएशन सर ही लाँग टर्ममध्येच होते. वेल्थ क्रिएशन तुम्ही कधी बघाल की 1-2 वर्षामध्ये कधी होत नाही आणि जिथे 1-2 वर्षामध्ये तुम्हाला जर असे एक्स्पोनेन्शियल रिटर्न जर आले असतील, तर डेफिनेटली कुठेतरी काहीतरी ते ओव्हर व्हॅल्यूड वगैरे झालेलं असतं आणि पुन्हा ती गोष्ट करेक्ट होते. तिथे आपला लक फॅक्टर चालतो. पण तुम्ही ओव्हरऑल अक्रॉस जर बघाल की आज जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा जे प्रोफेशनल्स वगैरे असतील, ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्यांचा सर गोल हा लाँग टर्मच असतो. कारण लाँग टर्मचा सर फायदा काय? जसं मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं, की ह्या सायकलमध्ये कितीही चढ-उतार झाला, जरी तुम्हाला एखाद्या वर्षी समजा एखादे जे काही रिटर्न्स मिळाले, की 15-20% एक मार्केटने सडन रिटर्न्स दिले. कदाचित काही पिरियडमध्ये तुम्हाला 6-7% रिटर्न्सही दिसतील. काही वर्षामध्ये तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न दिसतील. तर लाँग टर्मचा सर बेनिफिट काय? तुम्ही जर लाँग टर्ममध्ये बघितलं साधारण 10 ते 12% एव्हरेज आपण कंपाउंडिंग आपण पकडून चालायचं. कारण की त्याचं सर रिझन काय? की इन्फ्लेशन जर आपण बघितलं साधारण 5% च्या आसपास आपलं इन्फ्लेशन चालू आहे आणि जी आपली जी-डी-पी ग्रोथ आहे इंडियाची ती साधारण 7% च्या आसपास आहे. तर तुम्ही 7 हे आपलं रिअल जी-डी-पी ग्रोथ आहे आणि प्लस तुम्ही इन्फ्लेशन 5% ॲड केलं तर 7 + 5 12 म्हणजे 12% ही इंडियाची नॉमिनल जी-डी-पी ग्रोथ आहे. त्यासाठी जो रिटर्न्स आपण जे कॅल्क्युलेट करतो जनरली आणि इव्हन तुम्ही सेन्सेक्समध्ये पण जर बघितलं लास्ट 30-40 इयर्स एव्हरेज त्याच्यामध्ये तुम्हाला एव्हरेज हा 12-14% मिळालेलाच आहे. जरी रिस्क मार्केटमध्ये आहे, पण लाँग टर्ममध्ये तुमचे गेन्सही आलेले आहेत. महेश सर, तुम्ही एफ-डी किंवा इतरही जी काही माध्यमं आहेत त्याबद्दल काय सांगाल? थोडं सविस्तर सांगितलं बरं. सर खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. एफ-डीमध्ये सर कसं आहे इंडियामध्ये ठीक आहे एक ट्रेडिशनल आपले इन्व्हेस्टमेंट आहेत, फिक्स्ड डिपॉझिट वगैरे ठीक आहे, की लोकांना वाटतं की मी एफ-डी केलं, एफ-डीमध्ये आपण सेफ आहोत, सिक्युरिटी आहे, बुडणार नाही. त्यासाठी लोकं मोस्टली इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ज्यांना बाकी गोष्टींचं नॉलेज नाहीये. तर एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जर 2000 साली सपोज एक्झाम्पल कोण जर रिटायर्ड झालं असेल, बरोबर आहे, 20 लाखाचा जर फंड वगैरे आला असेल त्यावेळेस, तर त्यांनी एक नॅशनलाइज्ड बँकेमध्ये जर एफ-डी केली असेल, तर साधारण मला वाटतं 9 ते 10% रेट ऑफ इंटरेस्ट होता. ठीक आहे. आत्ता सर आपण 2026 मध्ये जर बघू, जर बँकमध्ये जर तुम्ही गेला तर साधारण 6.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजेच काय झालं सर, तुमचा मिळणारा जो इन्कम होता, तो कमी होत चाललाय. आणि आपण जर एव्हरेज बघितलं, तर प्रत्येक 10 वर्षाला 1% चा रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी होत जातो. आणि तीच इन्व्हेस्टमेंट अमाउंट जर त्यांनी कदाचित थोडी 20 पैकी जर 5 लाख असेल, 1 लाख असेल, काही असेल, ती जर त्यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, थोडंफार रिस्क घेऊन, तर विचार करा सर ऑन एन एव्हरेज त्यांना आजही 12% रिटर्न्स आलं असतं. तर हा मोठा सर फरक आहे एफ-डीमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये. पण मग ह्याच गोष्टी पी-एम-एस मध्ये सांगितल्या जातात का आता? पी-एम-एसमध्ये सर पी-एम-एसचा कॉन्सेप्ट काय की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस जे सेबी रजिस्टर्ड फंड हाऊसेस आहेत आणि त्यांचे सेबी रजिस्टर्ड जे फंड मॅनेजर्स आहेत ते पोर्टफोलिओ मॅनेज करतात. पी-एम-एस सर अर्थात काय की पी-एम-एसमध्ये अल्टिमेटली इन्व्हेस्टमेंट ही शेअर्समध्येच होते. पण जे मोठे इन्व्हेस्टर आहेत ज्यांची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू 50 लाखाच्या वरती आहे कारण की पी-एम-एसमध्ये 50 लाखची इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे मिनिमम.
तर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, पण त्यांच्याकडे तो वेळ नाहीये. त्यांच्या बिझनेसमध्ये ते बिझी आहेत. मग ते काय करतात, की तो फंड तो पी-एम-एसमध्ये देतात, म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये. फंड मॅनेजर असतो, तो काय करतो, त्यांचा तो फंड 50 लाख असेल, अबोव्ह जे काय असेल, तो फंड ते मॅनेज करतात. त्यांच्यानुसार ज्या कंपनीज ग्रोथ ओरिएंटेड आहेत किंवा ज्या फंडामेंटली स्ट्राँग आहेत, जे काही त्यांचे पॅरामीटर्स आहेत, साधारण 20 ते 25 स्टॉक्सचा पोर्टफोलिओ असतो आणि साधारण 10 ते 12 सेक्टर्स असतात. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हांटेज काय आहे, की तुम्हाला हेडेक नाहीये सर. तुम्हाला काही बघायचं नाहीये. तुमच्या बिहाफवरती तिथे फंड मॅनेजर आहे, जो प्रोफेशनली आहे, वेल एक्सपिरियन्स आहे. तो तुमचा फंड मॅनेज करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड असेल, तुमचा देन स्प्लिट असेल, बोनस असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं बेनिफिटही तुम्हाला मिळलं जातं. तुमची स्वतःची कंपनी आहे इन्व्हेस्ट केअर कॅपिटल म्हणून. तर इन्व्हेस्ट केअर कॅपिटल नावातच खरं तर कळत आहे, पण थोडंसं आम्हाला अजून जाणून घ्यायला हवं आहे. आणि मुळात तुम्ही व्यवसाय सुरू करा किंवा करा केलेला आहे, या संदर्भात घरून काही सपोर्ट होता का किंवा कशा होतो? ह्याच्यामध्ये सर सांगायला आवडेल, की जेव्हा असं 2005 मध्ये मी स्टार्ट केलं आणि 15 पर्यंत मी होतो, ठीक आहे. थोडंसं वाटत होतं कुठेतरी, की एक 10 इयर्सचा एक्सपिरियन्स वगैरे झालाय. एक चांगलं नॉलेज वगैरे आहे. भले पूर्ण नाहीये, हे लर्निंग एक्सपिरियन्स असतो मार्केटमध्ये. कोणालाही पूर्ण नसतं नॉलेज. लर्निंग असतं नेहमी. तर वाटलं, की कुठेतरी आता आपण काहीतरी थोडं लोकांसाठी केलं पाहिजे. एक स्वतःचं स्टार्ट केलं पाहिजे. आणि जे काही म्हणतात ना, की स्वतःचं स्टार्ट केल्यानंतर आपल्याकडे व्हेरियस प्रॉडक्ट्स पण अवेलेबल होतात. म्हणजे आपण कुठल्या एखाद्या कंपनीचंच प्रॉडक्ट आपल्याकडे नसतं. आता फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स असेल, हेल्थ असेल, तर मी जर स्वतः स्टार्ट केलं, माझ्याकडे सगळ्या कंपनीचं टायअप आहे हेल्थ इन्शुरन्स. एखाद्याला लाईफ इन्शुरन्स घ्यायचा आहे, त्याचाही माझ्या सगळ्या कंपनीचं टायअप आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड असेल, शेअर्स देऊ शकतो, पी-एम-एस देऊ शकतो. म्हणजे सर सांगायचा मुद्दा काय, माझ्याकडे कोणताही जर इन्व्हेस्टर आला, तर त्याला काय हवंय, मग त्याचं एज 30 असेल, 50 असेल की 70 असेल, तर त्या प्रत्येक गोष्टी माझ्याकडे हव्या आहेत. येस. तर त्यासाठी मी हे स्टार्ट केलं, की माझा जो फायदा आहे, एक्सपिरियन्स लोकांचा व्हावा आणि त्यांचं वेल्थ क्रिएशन व्हावं आणि त्यांना नीड बेस्ड आणि हॉनेस्ट ॲडवाइसचा गाईडन्स म्हणजे गाईडन्स त्यांना मिळावा. त्यासाठी आपण हे स्टार्ट केलंय. मोटो हा सर काहीच नव्हता, की मला खूप मोठे पैसे कमवायचे आहेत. लोकांचे पैसे बनले त्याच्यामध्ये सर माझं समाधान, त्यासाठी मी स्टार्ट केलंय. येस. घरून काय यश? घरून सर कसं होतं ॲक्चुअली रसी मराठी आहात, एवढी मराठी आहे. आपल्याकडे सहसा असं एक बघितलं जातं, की लोक कशाला उद्योग करतात? काय बोलल्या तुमच्या? बरोबर सर. ॲक्चुअली स्टार्टिंगला काय झालं, एक 2-3 महिने या डोक्यामध्ये विचार चालू होता. कारण की ही प्रोसेस एवढी सोपी नाहीये. कारण की प्रत्येक गोष्टीचं सेबी रजिस्ट्रेशन असेल, ब्रोकरचं रजिस्ट्रेशन असेल, कंप्लायन्स प्रत्येक गोष्टी या कराव्या लागतात. तर कुठेतरी विचार होता, पण माझा एक मित्र होता ऑफिसमध्ये, माझ्या कंपनीमध्ये. म्हणजे त्याला मी सजेशन माझ्यासाठी तो कृष्णच होता. मी सजेशन विचारलं, की असं-असं माझं डिसिजन चाललंय. मी काय करू? कारण की मला सर फॅमिली तेवढा फायनान्शियली बॅकग्राऊंड तेवढा नव्हता, स्ट्राँग नव्हता माझा. येस. तर मी त्याला विचारलं, त्याने मला एकच गोष्ट सांगितली, की "महेश, डिसिजन घेतोयस तू चांगला घेतोयस, पण एक लक्षात ठेव, निगेटिव्ह नाही बघायचं. जर इथे तू फसलास, हा मोठा दाव तुझा हे होणार आणि पुढे मग तुला मग खूप सारं स्ट्रगल करावं लागेल." कारण की त्या ठिकाणी सर मी मॅनेजर होतो कंपनीमध्ये. माझ्या हाताखाली रिपोर्टिंगला मुलंही होते. पण नंतर तो म्हटला, की "ठीक आहे, तू कर. तुझ्यामध्ये एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे. तुझ्याकडे ना ऑनेस्टी आहे आणि तू प्रामाणिकपणे काम करतोस. तुझी कंपनीमध्ये कधी कंप्लेंट मी ऐकली नाहीये किंवा कोणाचं काय. तू प्रामाणिक आहेस, तू करू शकतोस." ती सर अंडरलाईन वर्ड होती ना, ती मला एवढी ताकद दिली, की मी कोणालाच विचारलं नाही, की मला स्वतःचं स्टार्ट करण्यासाठी काय? कारण की कसं आहे कदाचित सर, की दुसऱ्या-तिसऱ्यांना मी विचारलं असतं, तर काय म्हणतात, "अरे, थोडं तुझा बॅकग्राऊंड फॅमिली तेवढं फायनान्शियली स्ट्राँग नाहीये. परत काय झालं तर काय?" ती निगेटिव्हिटी मला नको होती. त्याच्यानंतर सर दुसरं माझं सजेशन फक्त म्हणजे ॲडवाईस मी घेतलं माझ्या आईचं. कारण की आईला मुळात समजणं हे गरजेचं आहे. कारण की सगळं घराचं डिपेंडन्सी माझ्यावर होती. मी आईला सांगितलं, "आई, मी असं-असं डिसिजन करतोय." आईने सर एका लाईनमध्ये सांगितलं, "ठीक आहे, बघ, मला तुझ्या क्षेत्रातलं काही समजत नाही. तू जे डिसिजन घेशील, ते बरोबर घेशील. मला तुझ्यावर विश्वास आहे. जे घेशील ते कर आणि चांगलं कर." तर ह्या 2 स्टेटमेंटवरती मी माझं स्टार्ट केलं आणि देवाच्या ह्याने सगळं पुढे व्यवस्थित चाललं सर. तर येते की बऱ्याच वेळा सामान्य लोकांना प्रश्न असतो. तुम्ही आता बऱ्याच लोकांशी कनेक्टेड असाल, की इन्व्हेस्टचं सोडा, माझा पगारच पुरत नाही. अशा लोकांसाठी काय? सर कसं आहे, तुम्ही जे म्हणालात ॲक्चुअली हे 2005 पासून मी ऐकतोय आणि आज 20 वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये. हे आत्ताही मी ऐकतो लोकांचं. सर कसं राहतं, की इन्व्हेस्टमेंट करायची झाली, ठीक आहे. ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय. फ्युचरमध्ये तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. आता 10,000 ज्याला सॅलरी आहे तोही तेच बोलतो, की माझा पगार राहत नाही आणि मी असेही बघितलेत, की ज्यांची 1,00,000 सॅलरी आहे तेही तेच सांगतात, पगार राहत नाही. मग डिफरन्स गेला कुठे हा? ह्याचं तुम्हाला नियोजन करायचं. म्हणजे तुम्ही प्रॉपर नियोजन नाही करताय, कुठेतरी तुम्ही अनवॉन्टेड एक्सपेन्सेस करताय. त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल येणं गरजेचं आहे. आता सर थोडक्यात सांगतो मी, त्यांच्यासाठी मला एक सजेशन असं असेल, की पगार राहत नाही, तर हे 2 ऑप्शन माझ्याकडे आहेत. पहिलं ऑप्शन सर असं आहे,
म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला SIP 500 to 1000 500 ते 1000 रुपयाने आपण स्टार्ट करू शकतो. ॲटलीस्ट तुम्ही स्टार्ट करा. स्टार्ट करा, त्या प्रोसेसमध्ये या. तुम्हाला कालांतराने समजेल 1-2 वर्षांनी की नक्की काय झालं, काय मिळालं आणि काय नाही मिळालं. ती गोष्ट आहे. त्यांच्यासाठी हे सजेशन जे सांगतात की राहत नाही माझा सॅलरी पगार वगैरे सेव्हिंग्ज. दुसरी गोष्ट सर काय माहिती आहे काय, मी फॉलो करतो रूल, तो सर हा रूल फॉलो करतो. मला इन्व्हेस्टमेंट करायचं, पण मी हे कारण सांगतो की माझा पगार शिल्लक राहत नाही. मी हे विचार करतो, कंपनीने मला सांगितलं की महेश, कंपनी डिग्रोथमध्ये चालली, स्लोडाऊन चालू आहे. तर 2च ऑप्शन आहेत. आयदर तुला ले ऑफमध्ये जॉब तुला सोडावं लागेल आज, नाहीतर दुसरं ऑप्शन मी देतो, तुझी 10% सॅलरी कट होणार. तू ऑप्शन काय सिलेक्ट करणार? सर डेफिनेटली माणूस ते सिलेक्ट करणार की सर 10% चालेल, मी करतो. कारण की काय सर, तो दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये आज जाणं तेवढं सोपंही नाहीये. त्याला माहिती कॉम्पिटिशन आहे आणि तो बाहेर जर गेला, तिथेही मंदी आली, तर तिथे लास्ट इन फर्स्ट आउट असतो. हे तुम्हालाही माहिती आहे. जो शेवटचा त्याला पहिलं काढतात. ती पण रिस्क आहे. त्यापेक्षा मी 10% कमी सॅलरीमध्ये. मग तुम्ही हा विचार करा की मला कंपनीने आज सांगितलंय, हा ऑप्शन दिलाय, तर मी 10% कट करेन आणि ती 10% मी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. ह्या माइंडसेटने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. मगाशी आपण बोलत होतो त्यानंतर थोडंसं न का 1 आणि 9 आकड्याची जास्त चालणं संबंध आहे असं मला म्हणायचं आहे. आणि तो का? कारण का तुमच्याकडे सर्वात तरुण साधारणतः 19 वर्षाचा देखील व्यक्ती तुमचा ग्राहक आहे आणि 91 वर्षाचे आजोबा, खरं तर पणजोबा हे देखील तुमचे ग्राहक आहे. तर काय आहे म्हणजे काय मूड आहे? सर छान प्रश्न विचारलात. सर कसं आहे की आता जे 19 वर्षाचा जो आहे राइट 19 वगैरे, तो जस्ट आता म्हणजे स्टुडंटच आहे. पॅरेंट्स त्याच्या अकाउंटला ठीक आहे फंड ट्रान्सफर करून SIP वगैरे इन्व्हेस्टमेंट करतात. त्याचं कारण काय सर मी सांगितलं त्यांच्या पॅरेंट्सला एक करा. कारण की आत्ता जर तुम्ही त्याच्या अकाउंटला जरी महिन्याला SIPसाठी ₹1000 भरताय, जेव्हा तो जॉबला लागेल 22 आणि 23 वयामध्ये, तेव्हा त्याला 3-4 वर्षाचा सर मार्केटचा एक्सपिरियन्स आलेला असेल आणि त्याला समजेल की माझ्या वडिलांनी, बाबांनी माझ्यासाठी काय केलं होतं. जेव्हा तो रिटर्न्स बघेल आणि ते रिटर्न जेव्हा सर त्याला 10-12% दिसतील, तेव्हा डेफिनेटली तुम्ही विचार करा की तो स्वतःची आलेली सॅलरी सेव्हिंग्ज मोडला जाईल आणि तीच पैसे सेव्ह झालेले इन्व्हेस्ट करेल. तर ती स्ट्रॅटेजी ॲक्चुअली मीच इन्व्हेस्टरला सांगितली होती की हे करा. ते एक झालं त्याचं रिझन. दुसरी सर गोष्ट काय जे 91 तुम्ही सांगितलं. आता फर्स्ट ऑफ ऑल हे जे 91 इयर्सचे जे आहेत माझे क्लायंट्स आहेत, म्हणजे माझे घरच्यासारखे संबंध आहेत. ते 2011 साली माझ्याबरोबर असोसिएट झाले होते. 2011 म्हणजे आता आय थिंक 15 वर्ष झालेत राइट 15 इयर्स. तर विचार करा सर आणि तुम्ही शॉक व्हाल. आज जो आपला माणूस आहे, स्पेशली मराठी माणूस जो विचार करतो की मला इन्व्हेस्टमेंट करायचे, रिस्क वगैरे घाबरतोय. ही 91 इयर्सची व्यक्ती आहे, ती पूर्ण शेअरमध्येच इन्व्हेस्टमेंट करते आणि ट्रेडिंग करते सर. विचार करा. का करते? कारण की त्यांनी भविष्यात त्यांच्या म्हणजे आधी पास्टमध्ये बघितलं, त्यांनी पैसे कमवलेत. म्हणजे विचार करा की 91 आणि त्यांचा सर एवढा आपल्यावरती ट्रस्ट आहे, की आम्ही काही असेल त्यांना अपडेट्स असतील, काही मीटिंग्स भेटणं झालं. ठीक आहे महेश तू बोललायस नाही होणार. सर त्याचं रिझन आहे. 15 वर्ष त्यांनी माझी परीक्षा बघितली आहे, की महेशने माझ्याशी कुठलंही आज मी जरी 91 वयामध्ये कुठे जाऊ शकत नाही, फिरू शकत नाही. पण कुठलीही गोष्ट लागली हॉनेस्टली केली आहे. कधी एक क्वांटिटीचं असेल किंवा ₹1 महेशने कुठे काय झालं नाही. सर तो ट्रस्ट बिल्डअप केलाय 15 वर्ष मी. त्यासाठी आजही ते असोसिएट तेवढं ईझी नाहीये, की कोण अकाउंट लगेच ओपन करेल आणि इन्व्हेस्टमेंट करेल. येस. म्हणजे थोडंसं धाडसाचं विधान करतो. प्रेमालाही वय नसतं, तसं गुंतवणुकीलाही वय नसतं. 100% सर. सर याच्या 2 गोष्टी आहेत. इन्शुरन्समध्ये जर तुम्ही घेत असाल, मग लाईफ असो, टर्म असो, तिकडे तुमचं वय मॅटर करतं. तिकडे तुम्हाला जर एखादं हेल्थबद्दल काही झालं म्हणजे बीपी, डायबिटीज वगैरे गोष्टी आल्या, तर तुम्ही कितीही पैसेवाले असा, कंपनीने जर तुमचं रिजेक्शन केलं, तर तुम्ही कुठेच इन्शुरन्स घेऊ शकणार नाही मोस्टली. हां आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सर काय तुमचं एजला काही लिमिट नाहीये. तुम्ही 70 असाल, 80 असाल, 90 असाल, तुमच्याकडे फंड आहे आणि तुम्हाला जर पैसे मार्केटमध्ये बनवायचे आहेत, तर तुम्ही डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट आणि ह्यासाठी सर इम्पॉर्टंट काय आहे, की तुम्हाला गाईडन्स इम्पॉर्टंट आहे. महत्त्वाचं काय तुमचं अकाउंट कोण हँडल करतं, मॅनेज करतं, गाईड करतं, ते सर खूप इम्पॉर्टंट आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे, की तो नवा गुंतवणूकदार जर असेल, तर तो या मार्केट रिस्कला घाबरतो. त्याला कसं सांभाळायचं? सर कसं आहे म्हणजे आम्ही पण ऐकतो, म्हणजे आम्ही फेस करतो डेली. माझी ॲक्चुअली टीम आहे, तेही फेस करतात, आम्ही फेस करू. 20 वर्ष तेच चाललंय. नवीन गुंतवणूक सर त्यांच्यामध्ये आज काय माहिती आहे का, थोडंसं मला असं वाटतं त्यांना माझा असा सल्ला राहील, तुम्ही 20 आणि 25 मध्ये असाल, जे काय तुम्ही फर्स्ट जॉब वगैरे करता. आय एग्री की आता डिजिटल मोड आलंय. तुम्ही ऑनलाईनमध्ये खूप सारं डेटा सर्च करू शकता, सगळं होतं. पण सर होतं काय, की जॉबला लागता तुम्ही आणि जर तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करता किंवा तुम्हाला आयडिया नसते किंवा कुठे करायचं, काय करायचं. ह्यासाठी माझं एक प्रामाणिक असं मत असेल, की तुमच्याकडे तेवढं रिसर्चचं नॉलेज हवं आहे. राइट? आता तुम्ही ऑफिसला जाणार 9 वाजता, सुटणार 6 वाजता. तुम्ही काय रिसर्च करणार?
आणि मार्केट टायमिंग जे 9 ते 3:30 असतं, तुम्ही स्वतः काय त्याच्यामध्ये शेअरची प्राइस बघणार. सो त्यांच्यासाठी मला एक मोठं सजेशन आहे सर, की तुम्ही आत्ता करियर स्टार्ट करताय. तुम्ही तुमच्या करियरमध्ये फोकस करा. चांगली ग्रोथ करा. त्या ग्रोथमध्ये कंपनीला फायदा होईल, तुमचे प्रमोशन्स होतील. तुम्ही ते बघा. इन्व्हेस्टमेंट ही सेकंडरी आहे. तो तुमचा बिझनेस नाही, की रोज तुम्हाला काय ट्रेड्स करायचे आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, आमच्यासारखे जे ऑथराइज्ड जे पर्सन्स आहेत, सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत, त्यांच्या गाईडन्सने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. नक्कीच तुम्हाला नॉलेज जास्त मिळेल आणि तुमचे गोल बेस्ड जे काही इन्व्हेस्टमेंट्स असतात तेही केले जातील. तुम्हाला सपोर्टही चांगला मिळेल आणि कालांतराने डेफिनेटली चांगली तुमची वेल्थ क्रिएट होईल. घाबरण्याचं दुसरं अजून एक कारण म्हणजे आता आम्ही तर माध्यमात आहोत. आम्ही बऱ्याच वेळा पाहतो, लिहितो किंवा बोलतो याविषयी, की यांनी पर्टिक्युलर एवढा घोटाळा केला किंवा हे गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं. याबद्दल तुमचं काय? सर कसं आहे, की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, मग ते कुठे महाराष्ट्रामध्ये असो की इंडियामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असो. इव्हन मी बघितलंय, की न्यूजपेपरमध्ये रीड करतो मराठीमध्ये, की ह्याने महिन्याला एवढं 3% 5% द्यायचं आमिष दाखवलं आणि 1-2 करोडला गंडा घातला. अशा सर केसेस मी बघितलेल्या आहेत. खूप साऱ्या आहेत. माझं एकच सजेशन आहे, जे 3% 5% वगैरे असं सांगतात, सर तुम्ही विचार करा, मी 3% घेतो, वर्षाला 36% 36% सर रिटर्न्स वर्षाला बनतील का? पॉसिबलच नाहीये मार्केटमध्ये. एकतर मार्केटमध्ये गॅरंटी रिटर्न्स मिळतच नाहीत. 36% बँक देते सर एफ-डीमध्ये 6.5%. 36% कोण देणार? तर तसं जर असतं तर मला वाटतं मोठे-मोठे जे कॉर्पोरेट्स वगैरे आहेत, इंडस्ट्रियलिस्ट वगैरे आहेत, ते कशाला बिझनेस करतील? डायरेक्ट त्याच्याकडे जातील, की बा हे घे सांभाळ माझं 36% मिळवून दे. पण कोण जातं का त्यांच्याकडे? नाही जात. जातं कोण? हा सामान्य माणूस जातो, ज्याला नॉलेज नाहीये. तर लोकांना मला तेच सांगायचं आहे, तुम्ही पहिला बॅकग्राऊंड चेक करा. ही सांगणारी जी व्यक्ती आहे, त्याचा पास्ट एक्सपिरियन्स चेक करा. त्याने कुठे काम केलंय? कशामध्ये काम केलंय? ते बघा. त्याच्यानंतर सेबीचं त्याच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर्स वगैरे काय आहेत का? रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर तो आहे का? आणि गेल्यानंतर तुम्ही जेव्हा रेफरन्सेसनेही जावा, रेफरन्स वगैरे बघा. त्याच्यावर थोडं डिस्कशन करा. त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. मी खूप सारं बघतोय, की हल्ली खूप प्रकार वाढत चाललाय. तर ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. म्हणजे झटपट पैशाच्या मागे नुसते लागू नका, तर ते व्यवस्थित पैसे साठवा आणि मिळवा. 100% सर. नक्की. बस ही जी गोष्ट आहे की पैसे साठवा, पैसे संपत्ती वाढवा. सुरुवातीला असं म्हटलं, की लाँग टर्ममध्ये संपत्ती बनवी, शॉर्ट टर्ममध्ये ती बनत नाही. महेश सर, म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की थोडंसं काही गोष्टींचा रिव्ह्यू घ्यायला पाहिजे. तर पोर्टफोलिओचा रिव्ह्यू कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे? पोर्टफोलिओ रिव्ह्यूमध्ये सर कसं आहे, की ॲसेट अलोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड जो पार्ट आहे, इक्विटी पार्ट ठीक आहे. त्याच्यानंतर डेट, फिक्स इन्कम वगैरे. त्याच्यानंतर असतो आपला गोल्ड, कमॉडिटी वगैरे. तर साधारण थोडं-थोडं अलोकेशन प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे. तिघांमध्ये अलोकेशन झालं पाहिजे. त्याचं रिझन काय? आता तुम्ही रिसेंटली जर बघाल, आता लास्ट ऑलमोस्ट पावणे 2 वर्ष होत आलेत, की सेन्सेक्सने अजून तो 86,000चा क्रॉस केलाच नाहीये. पण अशा केसमध्ये काय झालंय, इक्विटी मार्केट आहे, ते आता खालीच चाललंय एव्हरेज ठीक आहे. फिक्स इन्कम जे आहे त्याने थोडे रिटर्न्स बॅलन्स केले. जे काही रिटर्न्स येत असतील पॉझिटिव्ह रिटर्न्स. तिसरी गोष्ट म्हणजे गोल्ड. आता गोल्डमध्ये जर तुम्ही 1 वर्षामध्ये बघाल 1-1.5 वर्षात, तर डबलपेक्षा जास्त रिटर्न्स आले. तर ह्याने सर साधारण काय होतं, तुमचे रिटर्न जरी इक्विटीमध्ये निगेटिव्ह असले, पण डेट आणि जर गोल्डमध्ये रिटर्न्स पॉझिटिव्ह आहेत, तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्समध्ये राहतो. म्हणजे जिथे मोठा फॉल होणार, त्या फॉलपासून आपण प्रोटेक्टेड राहतो. त्यासाठी तुमचं ॲसेट अलोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ते रेग्युलरली तो रिव्ह्यू पण करत गेला पाहिजे. सर, आपण शेअर बाजाराबद्दल बोलतोच आहोत. पण एक खरं तर मध्ये खूप मोठा फेज आला होता पूर्ण जगामध्येच, भारतामध्ये तर होताच. पण तो म्हणजे कोरोनाचा. आणि कोरोनामुळे शेअर बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला. म्हणजे शेअर बाजाराच्या संदर्भात एक कलाटणी मिळाली. तर ती एक्झॅक्ट नक्की काय होती? येस. सर ह्याच्यामध्ये कसं होतं, कोविडच्या अगोदर जी डीमॅट अकाउंट ओपनिंगची जी प्रोसेस होती, म्हणजे माझ्या तर माहितीप्रमाणे ती की पहिली फिजिकल मोड होती. म्हणजे सिग्नेचर्स वगैरे फिजिकल सगळं लागत होतं. कोविडमध्ये सर काय झालं, तुमचा जो आधार नंबरचा जो ओ-टी-पी आहे ना, तो डिजिटल सिग्नेचर काउंट केली गेली. याच्यामुळे काय झालं, जी यंगस्टर किंवा जे स्पेशली जे होते, ते घरी होते. म्हणजे घरातून वर्क फ्रॉम होम असेल किंवा घरी. तर त्याच्यातून त्यांनी डिजिटली अकाउंट ओपनिंग प्रोसेस स्टार्ट झाली. कारण की ते अप्रूव्हल मिळालं वरतून, राइट? पण तिकडे नंबर ऑफ डीमॅट्स वाढले. म्हणजे मला तर आठवतंय की कोविडच्या अगोदर जर आपण बघितलं साधारण, तर डीमॅट अकाउंट साधारण 4 करोडच्या आसपास होते. फक्त 4 करोड. आणि कोविडच्या नंतर हे जे डिजिटल जे रिव्हॉल्यूशन आलं मार्केटमध्ये, आजचा डेटा बघितला तर 22 करोड डीमॅट अकाउंट्स आहेत. जस्ट इमॅजिन करा सर, नंबर ऑफ टाइम्स किती डीमॅट अकाउंट्स वगैरे वाढलेत. तर ते एक मोठं रिव्हॉल्यूशन झालं त्याच्यामध्ये. आणि स्पेशली जे यंगस्टर्स वगैरे थोडे फ्री होते, तर ते थोडं सोशल मीडिया असेल किंवा आणखीन काय स्टडीसाठी किंवा ते यूज्ड टू पण आहेत त्या माध्यमाशी. येस, येस, येस. मग त्याच्या थ्रू वगैरे त्यांचं इन्व्हेस्टमेंट वगैरे चालू होतं कोविडमध्ये. पण मोठी क्रांती ही कोविडच्या नंतरच नंबर ऑफ डीमॅट्समध्ये आली. आणि इव्हन फक्त डीमॅट्समध्ये नाही सांगता येणार, की आपण एस-आय-पीमध्ये पण बघितलं, तर साधारण 2016 साली जर आपण बघितलं, जो मंथली इन्फ्लोज होता एस-आय-पीचा,
राईट. तो साधारण एक 3,500-4,000 करोड होता महिन्याचा इन्व्हेस्टरचा. आजचा आजचा डेटा म्हणजे आहे म्हणजे 30 जूनपर्यंत एंडिंगपर्यंत 31,000 क्रोर्स. म्हणजे इमॅजिन करा सर, 9 टाइम्स एवढा पैसा 31,000 करोड फक्त एस-आय-पी मध्ये येत आहेत. सर मला तेच इन्व्हेस्टरला सांगायचे जे आपले बघतायत व्ह्युअर्स वगैरे, की तुम्ही याचा भाग आहात का? 31,000 करोड जी लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, नक्कीच त्यांना काही ना काहीतरी फायदा झालाय. जिथे लॉस असेल तिथे इन्व्हेस्टमेंट का वाढेल एवढी? पण तेच माझं म्हणणं आहे, की तुम्ही फक्त जे काय सोशल मीडिया बघत असाल किंवा आणि काय माध्यम बघत असाल, तुमच्याकडे जो काही वेळ असेल त्याचा वापर करा आणि ऑथोराइज पर्सन जे असतील किंवा जे रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असतील, बघा, त्यांच्याशी भेटा आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी तुम्ही चालू करा. नाहीतर काय होणार सर, आता जर इन्व्हेस्टमेंट नाही केली, तर मार्केट हे अपडाऊन जरी केलं, तर हे ग्रो होतच राहतं. हिस्टॉरिकली आपण बघितलंय. तर पुढे तुम्हाला वरच्या लेव्हलला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तो तुमचा लॉस असेल. म्हणजे थोडक्यात महेश सर, तुम्ही जे आम्हाला काही मार्गदर्शन केलं त्यावरनं असा एक निष्कर्ष काढता येईल, की नेहमीच प्रेक्षक बनू नका, तर सहभागी स्पर्धक देखील बना. जेणेकरून व्यवसायाला देखील फायदा होईल, तुमच्यामध्ये गुंतवणुकीला फायदा होईल. अर्थातच त्याचा परिणाम ही संपत्ती वाढण्यामध्ये होईल. बरोबर? 100% सर. सर इव्हन तुम्ही आता मी 1-2 महिन्याआधी माझं सोशल मीडिया पेज चालू केलंय. मी त्याचं एक रिझन सांगतो. इव्हन तुम्ही बघू शकता ऑफिशियली. माझं पर्सनल नावाने होतं महेश घारे. त्याच्यावर मला पोस्ट एकही नाही केली. मला माहिती नव्हतं आणि वेळ नव्हता तेवढा ह्या गोष्टी करायला. त्याच्यानंतर इन्व्हेस्टकेअर कॅपिटलच्या नावाने आपण ऑफिशियली सगळं स्टार्ट केलं. तुम्ही चेक पण कराल. माझा पहिले व्हिडिओ सगळे आपले इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसचेच आहेत, एज्युकेशनल व्हिडिओज आहेत. आणि सर बनवायचं रिझन असं होतं, की एकटा महेश घारे किती लोकांना समजावू शकतो? फिजिकल मीट असेल किंवा रेफरन्सेस असतील, हे लिमिटेड राहतं. पण ज्या प्रकारे नंबर ऑफ डीमॅट अकाउंट वाढलेत आणि आपलं पॉप्युलेशन आहे 145 क्रोर्स. त्याच्याने जर आपण 22 करोड जर डेटा बघितला, आपण आता फक्त 15% वर आहोत. आणि हाच जर डेटा तुम्ही जर US वर कंपेअर केला, ते साधारण 45% आहे. आपण अजूनही 3 पट त्यांच्या मागे आहोत. मग रीच कसं करायचं? तर त्यासाठी सर आम्ही ते Instagramचा म्हणजे जे पेज आहे, ते त्याच्या थ्रू तुम्ही जर बघू शकता. आम्ही जे व्हिडिओज बघितलेत आणि लिटरली सर मला काही इन्व्हेस्टरचे माझ्या रेफरन्सेसचे रिप्लायज पण आलेत, की "महेश तू कितना अच्छा बना रहा है, इतना अच्छा एक्सप्लेन कर रहा है 1 मिनिट में." तितकं सोपंही नाही 1 मिनिटामध्ये बनवणं, पण त्याच्यामागे सर खूप मेहनत घेतली आहे. कसं कस्टमाइज करायचं आणि 1 मिनिटामध्ये एक्सप्लेन करायचं. पण सर डेफिनेटली जर तुम्हाला जर आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आपण 1 टू 1 मध्ये प्रॉपर तुमचं आपण हे करू शकतो, डिस्कशन करू शकतो. खरं तर महेशजी, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. आणि ही उद्योगवाढीच खूप महत्त्वाची असते. लोकांना शिकण्याकरता, लोकांना प्रेरणा मिळण्याकरता. विशेषतः तुम्ही आज अगदी पालकांना देखील कानमंत्र दिल्यानंतर मुलं कशा पद्धतीने चांगल्या रीतीने गुंतवणूक करायला शिकू शकतात, किंवा अगदी आजोबांचं जे 91 वर्षाच्या आजोबांचं तुम्ही उदाहरण दिलं. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना देखील त्यामध्ये प्रेरणा मिळेल. कारण बरेच जण आहेत जे आज रिटायर झालेत आणि ज्यांच्याकडे या पैशांचं करायचं काय हा प्रश्न खूप मोठ्या पद्धतीने पडलाय. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना तर हा सल्ला खूप उपयोगी आहे आणि मुख्य म्हणजे तरुणांना देखील उपयोगी आहे. कारण नुसतं सोशल मीडिया हा टाईमपाससाठी वापरणं बंद करून किंवा इतरांना नावं ठेवण्यापेक्षा, नावं घेण्यापेक्षा स्वतः त्यामध्ये त्याचा चांगला वापर करून, गुंतवणूक करून श्रीमंत होण्याचा तुम्ही जो काही मार्ग सांगितलेला आहे या तुमच्या पद्धतीतनं, तो निश्चितच खूप मोलाचा आहे. तुम्ही तरुणांना किंवा नवीन येणाऱ्या गुंतवणूकदारांना, नवं असलेल्या गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल? सर सल्ला हाच असेल, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे तुम्ही ज्या पर्सनकडे जाल, तर सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल किंवा सेबी रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकरचे ऑथराइज पर्सन असतील, त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स वगैरे बघा. त्यांच्याकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि हल्ली आम्ही सुद्धा बघतोय, की फक्त सोशल मीडियामध्ये लोकं बघतात आणि फॉलो करतायत. फॉलो केल्यानंतर कळतंय, की ती व्यक्तीचं ते एक्सपर्टीज नाहीये. सर कसं 2 गोष्टी आहेत. एक आहे पॉप्युलॅरिटी, दुसरी आहे एक्सपर्टीज. तर पॉप्युलॅरिटी ज्याच्याकडे आहे, कदाचित त्याच्याकडे ते एक्सपर्टीज नसेल. ज्याच्याकडे एक्सपर्टीज आहे, कदाचित त्याच्याकडे पॉप्युलॅरिटी नसेल. तर सिलेक्शन तुमच्यावरती आहे. आणि पुढील जर तुम्हाला काय अजून माहिती हवी असेल, तर तुमच्या पेजला फॉलो करा Instagramला. तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये मिळेल. नक्कीच. धन्यवाद महेशजी. पुन्हा एकदा. धन्यवाद सर. उद्योगवाढीमध्ये आज इथेच थांबणार आहोत, पण पुढच्या वेळेला देखील अशाच पद्धतीचे उद्योजक आपल्या सोबत असणार आहेत. तर पाहत रहा उद्योगवाढी.